नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवू डाळ पालक. त्याच्यासाठी आपण डाळ, तूर डाळ, चणा डाळ आणि मूग डाळ, थोडेसे भाजलेले शेंगदाणे 1 ते 2 तास भिजवून घ्यायचे. आपल्याला शेंगदाणे सोललेले पाहिजे. जुडी पालक स्वच्छ धुवून, साफ करून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचे. त्याच्यात आपल्याला कांदा, बटाटा, टोमॅटो आणि हिरवी मिरची हे सगळं टाकून आपल्याला छान कुकरला 3 ते 4 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचे. आता आपल्याला कढई ठेवून तेल टाकून जिरे मोहरी टाकायची. तेल टाकल्यावर आणि लसूण टाकायचं. लसूण चांगला लाल झाला ना, लसूण ह्याच्यासाठी आपल्याला जास्त लागतो. तो टेस्टला ना मग चव पण चांगली येते भाजीला आपल्या. आता आपल्याला फोडणीला टाकायचं चांगलं परतून घ्यायचं. आपल्याला मिरची पावडर टाकून करायची असली त्याच्यात आपण आता वरून चवीपुरतं मीठ टाकायचं, हळद टाकायची. खूप छान भाजी होते आणि छान लागते आणि चवीला पण आणि तब्येतीला पण आपल्या चांगली. अशी तुम्ही नक्की करून बघा, ट्राय करा तुम्ही. हे डाळ पालक आपल्याला चपाती, भाजी, भाकरी याच्यासाठी चांगली उकळून द्यायची, म्हणजे आपली चांगली मुरली जाते. तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी.